नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर। चला तर प्रेक्षक मित्रांनो, आज आपण एका नवीन कहाणीला सुरुवात करणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। रोहिणीच्या लग्नाला जेमतेम 3 महिने झाले होते, पण वर्ष उलटून गेल्यासारखं वाटत होतं। तिचे सासरचे लोक तसे वाईट नव्हते, पण बरे होते। दररोज सकाळ आणि संध्याकाळ एकाच व्यक्तीमुळे तिला त्रास होत असे, ती म्हणजे तिची नणंद कविता। कविताचे अजून लग्न झाले नव्हते। ती प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायची, प्रत्येक गोष्टीबद्दल टोमणे मारायची आणि घरात कोणत्याही विषयावर पहिलं मत तिचंच मांडायची। ती फक्त स्वतःचाच विचार करत असे। रोहिणी सुरुवातीला खूप शांत होती, हुशारीने बोलण्याचा प्रयत्न करायची, पण कालांतराने कविताचे वागणे अधिकच टोचणारे आणि कटू होत गेले। आज सकाळीही रोहिणी स्वयंपाकघरात पराठे बनवत असताना कविता आत आली आणि म्हणाली, वहिनी, पराठे असे बनवले जातात का गं? तू काहीही सरळ करू शकत नाहीस। रोहिणी हळुवारपणे म्हणाली, कविता, पराठा गोल असो किंवा वाकडा, तोंडातच जाणार आहे ना? कविताने लगेच मध्येच अडवले, नाही गं वहिनी, तुला काहीच येत नाही, तू काहीच कामाची नाही। आईने दुसरी सून आणायला हवी होती। रोहिणीने एक दीर्घ श्वास घेतला। तिला काहीतरी बोलायचे होते, पण कुटुंबाच्या सन्मानासाठी ती गप्प राहिली। पण रोहिणीच्या शांततेचाही कविताला त्रास होत होता। ती ड्रॉइंग रूममध्ये गेली आणि मोठ्याने म्हणाली, आई, मी तुला सांगितले होते, ही मुलगी घरासाठी योग्य नाही। सासू प्रमिलाने तिचा चष्मा काढला आणि रोहिणीकडे पाहिले। रोहिणी, कविता म्हणत होती की आजचा नाश्ता नीट बनवलेला नाहीये। हे ऐकून रोहिणीचं मन जड झालं। रोहिणी मनात विचार करू लागली, मी हे सगळं किती काळ सहन करायचं? रात्री जेव्हा सगळे जेवायला बसले होते तेव्हा कविताने पुन्हा तोच सूर सुरू केला, आई, वहिनीने आज डाळीत मिरची जास्त टाकली आहे। तिला कोणाच्याही तब्येतीची पर्वा नाही। आज पहिल्यांदाच रोहिणीने गप्प न राहण्याचा निर्णय घेतला। ती शांत आवाजात म्हणाली, कविता, तुझ्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द इतका तीक्ष्ण आणि काळजाला लागणारा आहे। त्या तुलनेत डाळीतील मिरची काहीच नाही। संपूर्ण जेवणाची खोली शांत झाली। कविताचा चेहरा लाल झाला। तू माझ्याशी असे बोलत आहेस वहिनी? तुझं इतकं धाडस कसं झालं? रोहिणीने आपला संयम राखत म्हटले, कविता, कोणाचाही अपमान करणे योग्य नाही। मी या घराची सून आहे, नोकर नाही। कविताला खूप वाईट वाटले। ती पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली। तिची रात्रभर कुजबूज सुरू होती। आज सगळं काही बिघडले। दुसरे दिवशी सकाळी कविताने एक नवीन खोटं नाटक रचलं। ती रडत म्हणाली, आई, रोहिणीने काल मला ढकललं। मी थोडक्यात वाचली, नाहीतर पडली असती। आता मला तिची भीती वाटतीये। प्रमिला लगेच ओरडल्या, रोहिणी, इकडे ये। रोहिणी घाबरून आली आणि तिने कविताला एका कोपऱ्यात तोंड झाकून बसलेलं पाहिलं। प्रमिला म्हणाल्या, मी काय ऐकत आहे? तू कविताला ढकललंस? रोहिणी स्तब्ध झाली। मी असं काही केलेलं नाही आई। कविता लगेच ओरडली, खोटं बोलू नकोस रोहिणी, तू मला चालता चालता ढकलून गेलीस। रोहिणीचा संयम संपला होता। ती ठामपणे म्हणाली, आई, मी खोटे बोलत नाही। कविताने मला खोटं पाडण्यासाठी हे रचलेलं कारस्थान आहे। अगं वहिनी, किती खोटारडी आहेस तू। घरातील वातावरण तापले होते, पण यावेळी रोहिणीने विचार केला, आता हे पुढे असं व्हायला नको। रोहिणीने कविताच्या प्रत्येक खोटेपणा आणि प्रत्येक असभ्यतेसाठी पुरावा ठेवण्याचा निर्णय घेतला। तिने कविताने बोललेला प्रत्येक शब्द, प्रत्येक टोमणे, प्रत्येक खोटा आरोप तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड करायला सुरुवात केली। कविता म्हणत होती, अगं वहिनी, तू कासव आहेस, तू खूप हळू काम करतेस। तुला कोणतेही शिष्टाचार शिकवले गेलेले नाहीत। जर मी इथे तुझी सासू असते तर मी तुला या घरातून हाकलून लावले असते। 3 दिवसातच रोहिणीकडे सर्व पुरावे होते। संध्याकाळी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसले होते। कविताने पुन्हा रोहिणीवर खोटे आरोप करायला सुरुवात केली। आई, रोहिणी मला दररोज त्रास देते। मला इथे राहण्याची भीती वाटते। रोहिणी उठली। तिने तिचा मोबाईल काढला आणि म्हणाली, आई, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर कृपया हे ऐका। रेकॉर्डिंग वाजत असताना कविताचा टोमणे मारणारा आवाज खोलीभर घुमला। कविताचा चेहरा फिक्का पडला। प्रमिला स्तब्ध झाली। वडील कठोर आवाजात म्हणाले, कविता, हे कसलं वागणं आहे तुझं? आम्ही तुला हेच शिकवलं का? कविता अडखळत बोलू लागली, आई, मी फक्त विनोद करत होते। प्रमिला कठोरपणे म्हणाल्या, ही विनोद करण्यासारखी गोष्ट नाही आहे। ही कुटुंब तोडण्याची कृती आहे।
बऱ्याच दिवसात पहिल्यांदाच कविताला तिच्या आईची खरडपट्टी ऐकावी लागली. इतकं सगळं होऊनही कविता सुधारेल कसली? ती मनात विचार करू लागली. मी हार मानणारी नाहीये. आता रोहिणीची नातेवाईकांसमोर प्रतिमा खराब करेन. काही दिवसांनी घरी एक मोठा कौटुंबिक कार्यक्रम होता. कविता सर्व नातेवाईकांसमोर म्हणू लागली, वहिनीला घरही सांभाळता येत नाही. तिला फक्त कसे बोलावे हे कळते. रोहिणी कामात व्यस्त असताना कविताने मुद्दाम पाहुण्यांसमोर प्लेट पाडली आणि ओरडली, अगं वहिनी, तू पुन्हा माझ्यासमोर प्लेट आपटलीस? तू काहीही बरोबर करू शकत नाहीस का? सर्व पाहुणे रोहिणीकडे पाहू लागले. रोहिणीचे हात थांबले, पण ह्यावेळी ती घाबरली नाही. ती म्हणाली, कविता, तुझ्या हातातून प्लेट पडली. तू माझे नाव का घेत आहेस? कविता ओरडली. सर्वांनी ते पाहिले. रोहिणी हसली. नाही, सगळ्यांनी नाही, पण मी ते पाहिले आणि हे रेकॉर्ड होतं आहे. यावेळी मात्र कविताच्या पायाखालून जमीनच सरकली. पाहुणे हळूहळू म्हणू लागले, खरं तर नंदेची चूक दिसतीये. रोहिणी तर शांत आहे. कविताचा डाव उलटा पडला. त्या रात्री कविता रोहिणीच्या खोलीत रागाने घुसली आणि धमकी दिली, तू स्वतःला कोण समजतेस? तू मला सर्वत्र अपमानित करशील का? रोहिणी शांत पण ठाम आवाजात म्हणाली, कविता, मी तुला अपमानित करत नाहीये. मी फक्त माझ्या इज्जतीचे रक्षण करत आहे. कविता म्हणाली, तुझी मला थांबवण्याची हिंमत कशी झाली? तू सून म्हणून या घरात आहेस. असं बोलताच रोहिणीने तिचा हात वर केला. बस झालं, एक शब्दही बोलू नकोस. सून असणे म्हणजे कोणाचीही गुलामगिरी नाही. तुझं वागणं चुकीचं आहे, म्हणूनच मला पुढे तुझं वागणं चुकीचं होतं म्हणूनच मला पुढे यावं लागलं. कविता म्हणाली, मी आईला सांगेन आणि तुला या घरातून हाकलून रावेल. रोहिणी थंड आवाजात म्हणाली, तू प्रयत्न कर, पण यावेळी मी गप्प राहणार नाही. कविता काही क्षण बोलू शकली नाही. पहिल्यांदाच तिला वाटलं रोहिणी बदलली आहे. त्याच रात्री संपूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीत जमलं. कविता, तुझं वागणं चुकीचं होतं. बाबा स्पष्टपणे म्हणाले. रोहिणीला त्रास देणं थांबव. प्रमिलाही म्हणाली, रोहिणी, तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजून आम्ही चूक केली. तू खूप धीराची आहेस. आम्ही तुला पाठिंबा देऊ. कविताची मान शरमेने खाली गेली. रोहिणी शांतपणे म्हणाली, आई, मी कविताला माफ करते. तिने फक्त माझा सन्मान आणि मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे. कविताने मान हलवली, पण मनापासून नाही. वेळ निघून जात होती. कविता पूर्वीसारखी राहिली नाही. आता ती कमी हस्तक्षेप करत होती, कमी ओरडत होती. रोहिणी आता पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासू झाली होती. कविताला हे देखील समजले की ती रोहिणी आता आज्ञाधारक सून नाही. आता ती एक गर्जना करणारी वाघीण आहे. एका संध्याकाळी रोहिणी बाल्कनीत उभी राहून वाऱ्याचा आनंद घेत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हलकेसे हास्य उमटले. ती स्वतःशी म्हणाली, आदर मागितला जात नाही, तो मिळवला जातो आणि मी माझा आदर कधीही कमी होऊ देणार नाही. ही गोष्ट इथेच संपत नाही. खरं म्हणजे रोहिणीच्या ताकदीची आणि आत्मविश्वासाची गोष्ट नुकतीच सुरू झाली होती. रोहिणीचे आयुष्य अखेर पुन्हा रुळावर येत होते. कुटुंबात एक मोलकरीण आली होती. स्वयंपाक करणे सोपे झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही तिच्या कामावर प्रश्न विचारणारे धाडस करत नव्हते. आरव आता प्रत्येक निर्णयात तिला पाठिंबा देऊ लागला. त्यामुळे रोहिणी शांत होती. पण कवितासारखी नणंद असलेल्या घरात शांतता जास्त काळ टिकून शकत नाही. तिच्या मनात अजूनही रोहिणीबद्दल मत्सर आणि राग होता. घरात रोहिणीचे महत्त्व वाढत होते आणि तिची सासू प्रमिला देखील आता उघडपणे तिला विरोध करू शकत नव्हती. हे सर्व कविताला खात होते. एके दिवशी सकाळी रोहिणी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना तिला मागून तिच्या सासूचा मोठा आवाज ऐकू आला. सुनबाई, 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रमिलाच्या आवाजाने रोहिणी थांबली. जणू काही आणखी एक वादळ येणार आहे असं वाटत होतं. प्रमिला म्हणाल्या, काल मोलकरीण आली नव्हती, आजही येणार नाही. बाथरूम स्वच्छ केलेले नाही, खोल्या खराब आहेत आणि तूही कामावर जाणार आहेस. असे घर कसं चालेल? रोहिणी शांतपणे म्हणाली, आई, मी तिला मेसेज केला होता. कदाचित तिला घरी काही समस्या येत असतील. तेवढ्यात कविता तिच्या खोलीतून बाहेर पडून म्हणाली, वहिनी, मोलकरीण? जर ती आली नाही तर काम तुलाच करावे लागेल. शेवटी ते सुनेचे काम आहे ना. आमच्या काम करणाऱ्या सुनेमुळे आमचं घर अस्ताव्यस्त होताना दिसत आहे. रवीनाला समजून चुकलं. ही मोलकरणीची चाल नाही, कविताची आहे.
ती म्हणाली, ठीक आहे, जर ती आली नाही तर आपण दुसरी शोधू. कविताचे डोळे विस्फारले. तुला काय म्हणायचे आहे? पैसे झाडावर येतात का? तू 2 मोलकरणी ठेवायला काय महाराणी आहेस? रोहिणीने उत्तर दिले, नाही, ज्याला कामाची गरज असते तो असं अचानक गायब होत नाही. हे घर चालवण्याची जबाबदारीही तुझी आहे वहिनी. कविता चिडली कारण तिची युक्ती काही कामी आली नाही. थोड्या वेळाने कविता तिच्या आईला एका खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, आई, वहिनी आपल्या हातातून निष्ठत आहे. आज 1 मोलकरीण, उद्या 2, परवा ती ड्रायव्हर ठेवेल. मग आपल्या घरात काय आदर उरणार? प्रमिला यांना सुद्धा आपल्या मुलीचं बोलणं योग्य वाटलं. संध्याकाळी जेव्हा रोहिणी ऑफिसमधून परत आल्यावर तिला कळले की तिची सासू संपूर्ण परिसरातल्या लोकांना सांगत होती, आमची सून इथे घर सांभाळण्यासाठी नाही तर फक्त राणीसारखं जगायला आली आहे. रोहिणी रागाने थरथर कापत होती. ती तिच्या सासूला म्हणाली, आई, मी काय चूक केली आहे? कविता मध्येच म्हणाली, चुकलं माझं. संपूर्ण परिसराला माहिती आहे की तुला घराची जबाबदारी नको, फक्त आपलं वर्चस्व गाजवायचं आहे. रोहिणीला समजलं की कविताने हे सगळं पसरवलं आहे. रात्री ती आरवला म्हणाली, जर सर्व गोष्टींचा दोष माझ्यावर टाकला जातो तर मी आता गप्प बसणार नाही. आई आणि कविताला घरच्या जबाबदाऱ्या समजावून सांगाव्या लागतील. आरव तिचा हात धरून म्हणाला, रोहिणी, तू काहीही कर, मी तुझ्यासोबत आहे. रोहिणीला फक्त नवऱ्याची साथ हवी होती. दुसऱ्या दिवशी तिने संपूर्ण घरासमोर स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली, घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने काम करायला हवे. मी एकटीच मोलकरीण नाही आहे. जर प्रत्येकाने स्वतःची कामे स्वतः केली तर मला काम आणि घर दोन्ही सांभाळणे सोपे होईल. कविता हसली आणि म्हणाली, आम्ही का काम करू? रोहिणीसुद्धा हसून म्हणाली की आता पूर्वीसारखी रोहिणी राहिली नाही. तर सासूबाई, मी घराचा संपूर्ण हिशेब ठेवते. कोणत्या कामावर किती खर्च होतो, कोण किती वापरतो. जो व्यक्ती काम करत नाही तो त्यानुसार खर्च देईल, अगदी रूममेटसारखा. प्रमिला आणि कविता दोन्हीही निराश झाल्या. रोहिणीने टेबलावर एक यादी ठेवली. बाथरूम साफ करणे 1000, भांडी घासणे 1000, घर साफ करणे 1000, स्वयंपाक 5000, कपडे धुणे 1000, महिन्याला 9000 रुपये काम. रोहिणी म्हणाली, जर मी ते एकटीने केले तर मी महिन्याला 9000 रुपयांचे काम करेन. तुम्ही किती द्याल सांगा? हे ऐकून सासू आणि नणंद पुतळ्यासारख्या उभ्या राहिल्या. कविताचे डोळे विस्फारले. कविता म्हणाली, आम्ही पैसे का देऊ? हे सर्व सुनेचे काम आहे. रोहिणी शांत आवाजात म्हणाली, तूही जॉब करतेस कविता. दुहेरी जबाबदारी म्हणजे काय हे तुला समजले पाहिजे. मी घरात मोलकरीण म्हणून राहणार नाही. मी आदराने जगेन. सर्वांना समान आदर दिला पाहिजे. प्रमिला रागाने म्हणाल्या, रोहिणी, जर तुला एवढाच फरक पडत असेल तू नोकरी सोड. यावेळी आरव बोलला, रोहिणी नोकरी सोडणार नाही. जर कविताला अडचण असेल तर कविताने नोकरी सोडावी. तीही या घरात राहते. तिचीसुद्धा जबाबदारी आहे. उद्या लग्न करून जाईन तेव्हा तिच्या सासरी करेल नोकरी. संपूर्ण घर स्तब्ध झाले. आरवने इतक्या मोठ्याने आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ होती. कवितानेच मोलकरणीला सुट्टी घेण्यासाठी पैसे दिले होते, जेणेकरून घरात गोंधळ उडेल आणि सगळेच रोहिणीला दोषी ठरवतील. हे समजल्यावर आरवचा आवाज अजूनच वाढला. कविता, जर तू पुन्हा रोहिणीविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी पप्पांना सांगेन. तर तुला तुझ्या लग्नाची सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. तुला 1 रुपयाही मिळणार नाही. कविता घाबरली. पहिल्यांदाच तिला जाणवले की परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर आहे. घरातल्या सर्वांसमोर प्रमिला म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तू अजून 1 मोलकरीण ठेवू शकतेस. आणि कविता, ऑफिसवरून आल्यानंतर तू रोज संध्याकाळी रोहिणीला मदत करशील. आता घर व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी कोणा एका व्यक्तीच्या डोक्यावर नाही. कविताने अनिच्छेने होकार दिला. पण आता घरात रोहिणीचा आदर परत आला होता. आरव रोहिणीला म्हणाला, बघ, जेव्हा एखादी स्त्री तिच्या हक्कासाठी उभी राहते तेव्हा तिला कोणीही रोखू शकत नाही. रोहिणी हसली. तिने फक्त स्वतःचाच नाही तर प्रत्येक सुनेचा आवाज उठवला होता. तिच्या संयमाने, समजूतदारपणे आणि बुद्धिमत्तेने रोहिणीने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली होती. आता घरातील नियम सर्वांना स्पष्ट झाले होते. प्रत्येकाने आपापले काम ठरवून घेतले. त्यामुळे घरातील कामं अगदी व्यवस्थित चालू होती. नणंद आणि वहिनीमधील भांडण आता तरी संपल्याचं वाटत होतं. पण पुढे कविताच्या मनात नक्की काय चालू आहे ते देवालाच माहीत. आज रवीनाचा विजय संपूर्ण घरात घुमत होता. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक मित्रांनो, भेटूया पुढच्या कथेसोबत.